समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार असून औदुंबर येथील श्री दत्त मंदिर व परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवल्या जातील। यामधून औदुंबर येथील श्री दत्त तीर्थक्षेत्र एक उत्तम धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी औदुंबर येथे केले। सांगली जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणकोणती स्थळे आहेत, त्यांचा विकास कसा करता येईल, तसेच ती उत्तम पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रे होण्यासाठी काय आवश्यक आहे याचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त औदुंबर येथे आले होते। यावेळी त्यांनी सपत्नीक वृक्षारोपण केले। त्यानंतर श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा घेतला। श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट यांनी औदुंबर येथील भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांचा आराखडा तयार केला असून तो विभागीय आयुक्तांनी पाहिला। औदुंबर येथे सध्या भाविकांसमोर काही महत्त्वाच्या समस्या असून रस्ता, भक्तनिवास, वाहन पार्किंग व सार्वजनिक प्रसाधनगृहे या 4 मूलभूत सुविधांची तातडीने आवश्यकता आहे। या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली आहे। तसेच मंदिराच्या पलीकडील तीरावर असलेल्या श्री माता भुवनेश्वरी देवीच्या परिसराचाही विकास करण्यात येणार आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या झुलत्या पुलाचा आराखडा यावेळी पाहण्यात आला। मंदिरासमोर पलीकडील तीरावर आकर्षक घाट बांधण्यात यावा अशी सूचना भाविकांनी यावेळी केली आहे। याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे सपत्नीक, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिटे, गटविकास अधिकारी राजेश कदम, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, पोलीस निरीक्षक व कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, देवस्थानचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त व मंदिरातील पुजारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विभागीय आयुक्त पुणे विभाग मान्य श्री चंद्रकांत पुलकुंडवार सर, मान्य श्री अशोक काकडे सर जिल्हाधिकारी सांगली, मान्य श्री विशाल नरवाडे सर मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली या औदुंबर येथे सदिच्छा भेट दिली। या दरम्यान औदुंबरच्या विकास कामांच्या बद्दल त्यांनी आढावा घेतला। रोडच्या रुंदीकरणाबद्दलचा त्यांनी आढावा घेतला। पार्किंगची गैरव्यवस्था, स्वच्छतागृहांची गैरव्यवस्था याच्याबद्दल ट्रस्टच्या लोकांचं, गावकऱ्यांचं मत त्यांनी ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती पुढे डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर जी काही व्यवस्था लागणार आहे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट वगैरे, हा विचार त्यांचा आत्ता चालू आहे। ओव्हरऑल औदुंबरचं जे विकास काम करायचं आहे त्याच्यावरती काम करायला तिथल्या लोकांना प्रोत्साहन त्यांनी दिलेलं आहे। आपण ते काम पुढे करून घेऊयात, त्याच्यावरती काम करूयात असा त्यांच्याकडून निर्णय आलेला आहे। तर पुढे रोडचं रुंदीकरण, पार्किंगची व्यवस्था, जे व्हिजिटर्स येतात त्यांच्यासाठी क्लॉक रूम, वेटिंग एरिया प्लस रांगेची सोय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं डेव्हलप होतील। पलीकडे जे भुवनेश्वरी मंदिर आहे ते आणि औदुंबर ह्या 2 क्षेत्रांना जोडायला मध्ये एक आपण ब्रिजची व्यवस्था करू असा प्रस्ताव मांडलेला आहे त्यांच्यासमोर। धन्यवाद। औदुंबरच्या दत्त देवस्थान विकास आराखड्यासंदर्भात या ठिकाणी या औदुंबरच्या परिसराची आणि औदुंबर मंदिराची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पुणे विभागीय आयुक्त माननीय श्री चंद्रकांत पुलकुंडवार साहेब, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री अशोक काकडे साहेब, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे CO माननीय श्री नरवाडे साहेब आज या औदुंबर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी या ठिकाणी औदुंबरच्या विकास आराखड्यासंदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेतली। औदुंबर आणि परिसरामध्ये ज्या काही सुविधा, भक्त निवास, पार्किंगची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, स्वच्छतागृह जे आहेत त्या संदर्भामध्ये ग्रामस्थ आणि दत्त देवस्थान ट्रस्ट औदुंबर, त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयाच्या तहसीलदार दीप्ती रिटे मॅडम यांच्याशी सखोल चर्चा केली आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी जो
साळुंके मॅडमनी जो आराखडा तयार केलेला आहे या देवस्थान संदर्भात त्याची पाहणी करून त्यावरती त्यांनी चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया दिली आणि लवकरात लवकर हे काम सुरू करण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.